नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मनोकी रसोईमध्ये. कशा आहात तुम्ही सर्व? आशा करते सर्व स्वस्त आणि मस्त असणार. तर आता 2 ते 3 दिवसावर बिलकुल होळी आलेलीच आहे. तर होळी हा सर्वांचा आवडता सण असतो. यामध्ये भरपूर रंग पाणी खेळलं जातं आणि कोणाशी कितीही वाईट असलं किंवा बोलणं वगैरे आपलं म्हणजे काही झालेलं असलं म्हणजे असं काहीतरी जसं थोडी झालेलं असलं तरीसुद्धा या दिवशी सर्वजण ते विसरून एकमेकांच्या सोबत येऊन हा सण खूप साजरा करण्यात येतो. तर आणि या सणासोबत साजरा करण्यासोबतच इथे खूप साऱ्या आपण रेसिपीज पण बनवतो, खूप साऱ्या डिश पण बनवतो. घरी येणारे गेस्ट वगैरे असते तर त्यांना आपण खूप छान असं खाऊ पिऊ घालतो, त्यांचं आगत स्वागत करतो. तर त्याचपैकी आज मी इथे एक समोसा बनवलेला आहे. तर तुम्हीसुद्धा या होळीला नक्कीच बनवून बघा. जो बघू शकता किती खस्ता आणि किती छान क्रिस्पी झालेला आहे. भरपूर जण म्हणतात की समोसा थंड झाल्यानंतर त्याची पाती जी असते ते क्रिस्पी होत नाही, लूज पडते, नरम पडते. तर असं काहीही होणार नाही. इथे मी ज्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेल्या आहे तर ते पूर्ण व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. तर चला आपण याची समोसाला लागणारी आपण फिलिंग तयार करून घेऊया. तर मी एक कढई घेतलेली आहे, त्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि जिरं मोहरी टाकल्यानंतर तेल गरम होऊ द्यायचं. त्यानंतर जिरं मोहरी टाकायचं आहे आणि त्यानंतर मी इथे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. तो आपल्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे. आणि भरपूरशा अशा डिश आपण बनवतो होळीला. जसं होळीला तर सर्वात जास्तीत जास्त असं खट्टा मिठा किंवा असं तेज खायला जास्त आवडतं. हा सणच तसा असतो. तर तुम्हीसुद्धा काय काय बनवता होळीला तर नक्कीच सांगा. तर त्यानंतर चला आपले कांदा शिजून तयार झालेला आहे. तर मी इथे हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि मटरसुद्धा टाकलेले आहे. तुमच्याकडे असेल तर नक्कीच टाका, छान लागतं. तर आणि त्यानंतर इथे मी बडीशेप टाकलेली आहे. बडीशेपनी एकदम खूप छान फ्लेवर येतो. तर आपल्याला हॉटेलसारखे वाटणार हे समोसे. तर फिलिंगसुद्धा आपण तशीच बनवून घ्यायची आहे. तर इथे मी बडीशेप टाकलेली आहे. याला छान शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथं चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर मिरची आपण टाकलेलीच आहे, पण त्यासाठी आणखी थोडं तेज पाहिजे आहे, म्हणजे चटपटे पाहिजे आहे, म्हणून मी थोडं तिखटसुद्धा टाकलेलं आहे. अर्धा चम्मच तिखट टाकलेलं आहे, अर्धा चम्मच हळद टाकलेली आहे, अर्धा चम्मच इथे मी धनिया पावडर टाकलेला आहे आणि 1 चम्मच कसुरी मेथी टाकलेली आहे. त्याला थोडा क्रश करून टाका, म्हणजे त्याचं टेस्ट आणखी जास्त चांगला येतो. तर याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे आपण बॉईल केलेले आलू टाकून घेऊ. मी आधीच इथे आलू बॉईल करून ठेवलेले होते. याला बारीक छान मॅश करून घ्यायचे आहे आणि इथे टाकायचे आहे. त्यानंतर याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. तर आपली झटपट अशी ही मसाला म्हणजेच आपला समोसाची फिलिंग तयार झालेली आहे. आणि इथे छान सांबार वगैरे टाकून म्हणजेच कोथिंबीर वगैरे टाकून तुम्ही याला गार्निश करू शकता छान. तर बघा या प्रकारे आपली मसाला म्हणजेच आपला फिलिंग बनून तयार आहे. आणि त्यानंतर आपल्याला पातीची तयारी करायची आहे. समोसाची जी पाती असते त्याची आपण तयारी करू. तर मी इथे 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, तिथे चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर मी इथे 1 चम्मच ओवा टाकलेला आहे. तर ओव्याला थोडं क्रश करून घ्यायचं आहे आणि इथे कसुरी मेथीसुद्धा टाकलेली आहे. तर मग कसुरी मेथीसुद्धा 1 चम्मच टाकलेली आहे आणि त्यालासुद्धा थोडे क्रश करून घ्यायचे आहे. आणि 1 पळीभर थंड तेल टाकलेलं आहे. गरम करून तेल टाकायचं नाही, ज्याला आपण मोहन म्हणतो. मोहन केव्हा टाकायचं असतं? जेव्हा आपल्याला अशी म्हणजे खस्ता पाहिजे असतं तेव्हा आपल्याला मोहन टाकायचं असतं. जेव्हा थंड तेल साधं तेल टाकायचं आहे तर कुरकुरीत आणि खूप वेळपर्यंत खस्ता राहायची आहे तोपर्यंत, तेव्हा आपल्याला पाती टिकवून ठेवायची आहे, कुरकुरीत ठेवायची आहे, क्रंची ठेवायची आहे. तर थंड तेल टाकायचं आणि मुठीत बांधला तर असा गोळा बनला पाहिजे. तर आपलं आपलं तेल हे ठीक आहे असं समजायचं आणि त्याला थोडं थोडं पाणी टाकून त्याचा डो तयार करून ठेवायचा आहे. 10 ते 15 मिनटं त्याला रेस्ट द्यायची आहे. त्यानंतर आता एक छोटंसं असं गोळा घ्यायचा आहे, जसं आपण पोळी वगैरे लाटतो त्या प्रकारे गोळा घेऊन याची एक छोटी पोळी तयार करून घ्यायची आहे. आणि पोळी लाटताना काय होतं की हा मैदा आहे, त्याच्यामुळं आपण कितीही त्याला लांबवलं तर ते सिकुडलं जातं आहे, म्हणून इथे म्हणजे वेळ लागतो, थोडा सिकुडला जाते. तर याला थोडं पेशन्सनी लाटायची आहे. तर ही मैद्याची पोळी अशीच होत असते. तर बघा या प्रकारे या साईजची मी पोळी लाटून घेतलेली आहे. बघा तुम्ही जाडी वगैरे बघू शकता. तर इथे काय करायचं, आपल्याला एकदम जाड पोळी लाटायची नाही. त्याने काय होतं की समोसाला असा बबल येते, बबल आला नाही पाहिजे. तेव्हा काय होतं की थोड्याच वेळाने ते नरम पडल्या जाते, समोसे पाती नरम पडल्या जाते. तर आपल्याला थोडी पातळ लाटायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्या प्रकारे. आणि जसं मी इथे 2 भाग करून घेतलेले होते, गोल पोळी लाटली त्यानंतरचे 2 भाग केले, त्याप्रकारे आपल्याला इथे म्हणजे 2 भाग करायचे आहे. आणि त्यानंतर दोन्ही साईडनी पाणी लावायचं आहे, थोडं खाली आणि वरच्या जो साईड आहे त्याला पाणी लावायचं आहे आणि असं फोल्ड करायचं आहे कोनप्रमाणे
व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असा कोन करायचा आहे. आणि जे आपण स्टफिंग तयार करून घेतलेली होती त्याचे मी आधीच असे गोळे तयार करून घेतलेले होते, म्हणजे वेळ लागणार नाही बनवायला. आपल्याला सर्व काही गोष्टी अशा बघायच्या असते, अदरही काही कामं असतं, तर आता म्हणजे गृहिणीला असंच असतं की कोणते काम कसे फटाफट करायचे. तर हे छोटे मोठे ट्रिक्स असतात जे आपण वेळ वाचवू शकतो. तर चला, ते फिलिंग मी इथे टाकून घेतलेली आहे. आणि हो, हा समोसा जो आहे ना, मी छोटे छोटे समोसे केलेले आहेत. जसं आपले मोठे असतात तसे नाही केलेले, छोटे छोटे पॉकेट समोसे ज्याला म्हणते ते मी केलेले आहे. ते दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतं आणि खाणाऱ्यांना पण इझी असतं. इतका मोठा समोसा असं वाटतं त्याची भरपूर काही खायचं असतं, तर असं असतं की एवढा सारा. तर चला असो, तर या प्रकारे आपल्याला फिलिंग भरून समोसा पॅक करायचा आहे. आणि वरचा जो साईड आहे त्याला परत पाणी लावून थोडं दाबून घ्यायचं आहे, म्हणजे बंद करून घ्यायचं आहे ते पॅकेट. तर बघा, या प्रकारे आपला समोसा बनून तयार आहे. जर तुम्हाला हा खालचा साईड म्हणजे जो मी कोपरे दाबून घेतलेले ते दाबायचे नसेल, तर तुम्ही जसं विकतचे समोसे असतात ना हॉटेलचे, तसे सुद्धा तुम्ही ठेवू शकता. तर त्याच प्रकारे आता बघा, दुसरं एक सुद्धा तुम्हाला करून दाखवते. तर जसं पहिल्या व्हिडिओमध्ये मी पाणी लावलेलं होतं त्याच प्रकारे पाणी लावायचं आहे. आणि इथे आपल्याला कोन तयार करून घ्यायचा आहे समोस्याचा. तर बघा, या प्रकारे अगदी सोपी आहे, काहीही कठीण नाही आहे. तर या प्रकारे आपला हा कोन बनून तयार येतो. आणि जो वाचलेला साईड आहे तो थोडा खाली ठेवायचा आहे आणि त्यामध्ये परत फिलिंग भरून घ्यायची आहे. थोडं साईड म्हणजे दाबायचं आहे बोटाने, त्याला खाली सरकवायचं आहे कोनमध्ये. तर या प्रकारे. आणि जो वाचलेला पार्ट आहे तो पार्ट आपल्याला इथे बंद करून द्यायचा आहे. तर बघा, या प्रकारे आला आहे ना बरोबर, त्रिकोण शेपमध्ये, ट्रायंगल शेपमध्ये आलेला आहे ना. तर या प्रकारे इथे वाचलेल्या पार्टला आपण पाणी लावून याला पॉकेटला बंद करून द्यायचं आहे. आणि हे साईड जर असं फोल्ड न करता तुम्हाला अगर असं खुलं ठेवायचं आहे तर तसं सुद्धा करू शकता. पण मी असं म्हणजे दाबून घेतलेलं आहे त्याचे पॅकेटचे जे कोण आहे ते दाबून घेतले. तर या प्रकारे आपला ट्रायंगल शेपमध्ये समोसा बनून तयार आहे. तर बघा, या प्रकारे तुम्ही हे दिवसभरही ठेवाल ना तरीसुद्धा याची पाती आहे ना क्रंची राहते, अशी सॉफ्ट बनत नाही. तर ते तळून घेण्यासाठी बघा, एकसारखे मी पूर्ण समोसे आधी तयार करून घेतलेले आहे. ते तळासाठी कढईमध्ये तेलसुद्धा गरम केलेलं आहे. तर आणि तेल आपल्याला कधीही मिडियम टू स्लो ठेवायचा आहे, एकदम हाय फ्लेमवर तळायचे नाही. त्यांनी काय होतं की वरची पाती एकदम अशी कडक होऊन जाते, तळलं म्हणजे कडक होते, ते क्रंची होणार नाही आणि जळल्या जाईल. त्याच्यासाठी आपल्याला एकदम मिडियम टू स्लो आचवर तळून घ्यायचे आहे हळूहळू. तर तुम्ही अगर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये, नातेवाईकांमध्ये शेअर करायला सुद्धा विसरू नका. आणि तुमचा हे एक लाईक, एक शेअर माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट असते. तर करायला काही हरकत नाही, करू शकता. तर या प्रकारे आपल्याला हा असा गोल्डन कलर येईपर्यंत म्हणजे याला तळून घ्यायचे आहे. तर बघू शकता, या प्रकारे आपले हे समोसे बनवून तयार आहे. तर म्हणजे कलर बघू शकता किती छान आलेला आहे. तर याच प्रकारे बघा, तुम्हाला काढून दाखवते मी, आवाज पण ऐकून दाखवते किती क्रंची आहे. तर या प्रकारे आपले हे समोसे बनवून तयार आहे. तुम्हाला कसे वाटले नक्कीच सांगा. आणि या होळीला बनवायला बिलकुल विसरू नका. जर तुम्हाला कढी आणि ढोकळ्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा.